आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उद्योगपती गौतम अदानी विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल। एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप। राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या चिंताजनक। दिल्लीतील 50% सरकारी कर्मचारी घरून काम करणार, तर खासगी कार्यालयांनीही वर्क फ्रॉम होम सुविधा द्यावी, राज्य सरकारचं आवाहन। राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या यादीत जगामध्ये अव्वल। दिल्लीतील यमुना नदीही प्रचंड प्रदूषण, पाणी फेसाळलेलं। सर्वोच्च न्यायालयानं वारंवार कानउघडणी करूनही प्रदूषण जैसे थे। काश्मीरमध्ये 3 दिवसांपासून बर्फवृष्टी, तापमानाचा पारा प्रथमच 0°C खाली घसरला। शोपियान देशातील सर्वात थंड जिल्हा। राज्यात किमान तापमानात घट, काही भागात तापमानाचा पारा 13 ते 16 अंशावर। तापमानात आणखी घट होण्याची शक्यता। चालू आर्थिक वर्षात पहिल्याच 6 माहीत कोळशाची आयात 9.83% घटून 3.32 कोटी टनांच्या घरात। पोलाद उद्योगासाठी आणि वीज प्रकल्पांसाठी लागणाऱ्या कोळशाच्या आयातीत वाढ। ऑक्टोबर महिन्यात भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत नवा विक्रम। निर्यात $19.1 अब्ज घरात, निर्यातीत तब्बल 24% वाढ। राज्यभरातील कारागृहात क्षमतेपेक्षा 79% कच्चे कैदी। कैद्यांविरोधातील खटले विविध न्यायालयात प्रलंबित, तर ठाणे आणि येरवडा कारागृहात सर्वाधिक कच्चे कैद्यांची नोंद। भारतामध्ये 2050 पर्यंत लहान मुलांची संख्या 35 कोटी होणार। युनिसेफच्या ताज्या अहवालात माहिती समोर, भारतामध्ये 44 कोटींहून अधिक लहान मुलं।